Disclaimer: This video is for education purpose only. No copyright infringement. This copyright belongs to its rightful owner. Credit goes to respective online video composers, teacher, institute and speakers, as well as video music composers and singers. रयत शिक्षण संस्था, एसएचएम कॉलेज कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित ऑनलाईन लेक्चर एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर थर्डमधील आपण सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक खरनार BR हार्दिक स्वागत करते. आज आपण व्यवसाय संशोधन पद्धती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. व्यवसाय संशोधन पद्धती या प्रकरणातील प्रकरण नंबर 2चा आपण लास्ट व्हिडिओमध्ये अभ्यास केला होता. प्रकरण नंबर 2 मधील पुढील पॉईंट संशोधन समस्या निश्चितीतील समाविष्ट तंत्रे या मुद्द्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रकरण नंबर 2 संशोधन समस्येचे सूत्रीकरण, संशोधन गृहीत कृत्यांचा विकास, संशोधन आराखडा आणि नमुना निवड या प्रकरणातील प्रस्तावना, संशोधन समस्येचे सूत्रीकरण, संशोधन समस्येची संकल्पना आणि संशोधनाची उद्दिष्टे अशा मुद्द्यांचा आपण लास्ट व्हिडिओमध्ये अभ्यास केला होता. त्यानंतरचा मुद्दा म्हणजेच संशोधन समस्या निश्चितीतील समाविष्ट तंत्रे याचा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत. तर संशोधन समस्या निश्चितीचा अभ्यास करत असताना आपण संशोधन कशाला म्हटलं होतं, तर संशोधन म्हणजे एखाद्या विषयाचं सखोल अध्ययन करणे याचा आपण लास्ट व्हिडिओमध्ये अभ्यास केला होता. तर संशोधन करत असताना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळवत असताना, प्रत्येक विषयाचं ज्ञान मिळवत असताना त्या विषयाची सखोल माहिती आपल्याला सहजासहजी मिळेल असंच नाही. तर ही माहिती मिळवत असताना आपल्याला बऱ्याचशा प्रसंगी काही समस्यांना तोंड द्यावे लागते. मग अशा समस्या निश्चित करत असताना कोणकोणत्या तंत्रांचा आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या तंत्रांचा आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर संशोधन समस्या निश्चित करण्यासाठी सर्वसाधारणपणे पुढील तंत्रे आपण वापरत असतो. त्यामध्ये पहिले तंत्र आहे ते म्हणजे साधारण समस्या. विधान समस्या ही विस्तृतपणे सामान्य रूपात तिचा व्यावहारिक संबंध आणि वैधानिक संबंध लक्षात घेऊन सांगितली गेली पाहिजे. म्हणून संशोधक या समस्येचे निरसन करू इच्छित आहे त्या समस्येशी संबंधित संपूर्ण विषयवस्तूचे त्याने स्वतः आकलन करून घेतले पाहिजे. म्हणजे बघा, साधारण समस्या विधान इथे काय सांगितलं आहे की समस्या ही विस्तृत स्वरूपात तिच्या सामान्य रूपात तिचा व्यावहारिक आणि वैज्ञानिक संबंध लक्षात घेऊन सांगितली गेली पाहिजे. थोडक्यात ज्या समस्येचं आपल्याला निरसन करायचं आहे, ज्या विषयाचं आपण संशोधन करणार आहोत त्या संपूर्ण विषयाचं त्याला आकलन होणं अपेक्षित आहे. म्हणजे सामाजिक संशोधनाच्या बाबतीत जर आपण काही क्षेत्रीय निरीक्षण केलं असेल तर असं निरीक्षण पारदर्शक स्वरूपाचं असेल तर त्याचा मार्गदर्शनपर अभ्यास होणं अपेक्षित आहे. त्यानंतर संशोधक त्या विषयाशी संबंधित समस्या सांगू शकतो किंवा विषय तज्ज्ञाकडून त्याचे काम पूर्ण करून घेण्यासाठी मार्गदर्शन घेऊ शकतो. म्हणजे जर समस्या विस्तृत स्वरूपात मांडली गेली तर त्यातील विविध संदिग्ध बाबी लक्षात घेऊन त्या समस्येवर शांतपणे विचार करून आणि पूर्ण विचार करून त्या सोडवल्या पाहिजे. म्हणजेच एखाद्या समस्येच्या संदर्भात आपल्याला जर उपाययोजना सुचवायची असेल तर त्या उपाययोजनाची व्यवहार्यता काय आहे ही व्यवहार्यता देखील आपल्याला या समस्येवरून लक्षात येते. थोडक्यात इथे आपण शॉर्टमध्ये सांगू शकतो की संशोधन करत असताना संशोधनामध्ये नेमकी सर्वसाधारण समस्या काय आहेत या समस्येचं विधान या तंत्रामध्ये स्पष्ट करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला
त्यावरती म्हणजे जी समस्या निर्माण झालेली आहे त्या समस्येवरती जर उपाययोजना सुचवायची असेल तर ती उपाययोजना सुचविण्यासाठी तिची व्यवहार्यता आपल्या लक्षात आली पाहिजे. म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला असेल, मनुष्यबळाचा अभ्यास केला असेल किंवा ग्राहक वर्तनाचा अभ्यास केला असेल, ज्या विषयाचा अभ्यास केला असेल तर त्या विषयाशी संबंधित जी समस्या तुम्ही मांडणार आहात त्या समस्येवरती तुम्ही काय उपाययोजना सुचविलेल्या आहेत त्या उपाययोजनाची व्यवहार्यता लक्षात येण्यासाठी समस्या ही साधारण स्वरूपात मांडणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं तंत्र सांगितलं की समस्येच्या स्वरूपाचे आकलन आणि अन्वेषण. आकलन म्हणजे काय की त्या समस्येची आपण अगोदर माहिती करून घेणे, तिचं आकलन होणे, थोडक्यात ती आपल्याला आपल्या भाषेत समजणं म्हणजे आकलन होणे. साध्या आणि सोप्या भाषेत ती समजून घेणे म्हणजे तिचं आकलन करणे. समस्येच्या स्वरूपाचे आकलन होण्यासाठी ज्यांनी ती समस्या उपस्थित केली त्यांच्याबरोबर सर्वप्रथम चर्चा केली गेली पाहिजे. समजा तुम्ही ग्राहक वर्तनाचा अभ्यास करणार असाल तर ग्राहक वर्तनाचा अभ्यास करत असताना ग्राहकांच्या समस्या काय आहेत त्या ग्राहकांशी प्रत्यक्ष चर्चा करून आपण त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घेणं अपेक्षित आहेत. थोडक्यात काय की समस्येच्या स्वरूपाचे आकलन होण्यासाठी ज्यांची ती समस्या आहेत, ग्राहकांची समस्या आहेत, काय समस्या आहेत की ग्राहकांना जो माल मिळतोय तो माल डिफेक्टिव्ह मिळतोय, सदोष मिळतोय. मग मालामध्ये काय डिफेक्टिव्हनेस आहे तो डिफेक्टिव्हनेस अगोदर आपण समजून घेणं, त्या ग्राहकांकडून समजावून घेणं अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला काय करणं अपेक्षित आहेत, ग्राहकांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. म्हणजे तिथे काय सांगितलं आहे की समस्येच्या स्वरूपाचं आकलन होण्यासाठी ज्यांनी ती समस्या उपस्थित केली आहे त्यांच्याबरोबर सर्वप्रथम चर्चा केली गेली पाहिजे. संशोधकाने त्या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला पाहिजे जे त्याला समस्येचे विधान मांडताना लक्षात आले होते. म्हणजेच संशोधक संशोधन करत असताना ग्राहकांच्या काय समस्या आहेत, मग ग्राहक सांगताय की माल डिफेक्टिव्ह आहेत. माल डिफेक्टिव्ह कसा आहे तर जो माल ग्राहकाने खरेदी केलेला आहे त्या मालाच्याबद्दल उत्पादकाने त्या मालामध्ये जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत ती वैशिष्ट्ये परिपूर्ण नाही अशी ग्राहकाची तक्रार आहे. मग कोणती वैशिष्ट्ये परिपूर्ण नाहीत? समजा आपण कापडाचा विचार केला, एखादं कापड ग्राहकाने खरेदी केलं, मात्र कापड खरेदी केल्यानंतर उत्पादकाने अशी गॅरंटी दिलीत की ते कापड 1 वर्षापर्यंत खराब होऊ शकत नाहीत, म्हणजे त्याचा रंग जाणार नाहीत असं कापड आहे, गॅरंटी दिलेली आहे. त्याची वैशिष्ट्य सांगितले की तुम्ही हे कापड कशा प्रकारे त्याचा यूज करावा, ते क्लीन कसं करावं, तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या, तुम्ही त्या फॉलो केल्या तरी देखील त्या कापडाचा कलर जातोय, डिफेक्टिव्ह माल आहे. मग अशा वेळेस त्या मालाबद्दल तुम्ही जी काही तक्रार केलेली आहे ती तक्रार करत असताना त्यात प्रत्यक्षात असणारी वैशिष्ट्ये आणि त्या वैशिष्ट्यांचा तुम्हाला काय अनुभव आला आहे, म्हणजे तो अनुकूल आहेत की प्रतिकूल आहेत. मग तुमचा अनुभव प्रतिकूल आहेत, निगेटिव्ह आहेत, तुम्ही त्या मालाबद्दल समाधानी नाही आहेत. मग अशा वेळेस तुम्ही त्या मालाबद्दल जे मुद्दे मांडणार आहात ते मुद्दे मांडण्यासाठी सर्वप्रथम त्या मुद्द्यांचा तुम्ही आढावा घेणं अपेक्षित आहे. म्हणजेच संशोधकाने त्याच्या समस्येशी चर्चा करत असताना ज्या व्यक्तीला त्या विषयातले उत्तम ज्ञान आहे त्या व्यक्तीशी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जी व्यक्ती त्यात परिपूर्ण आहेत अशा व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्ही मिळविणं अपेक्षित आहे. तसेच तुम्ही ज्या पर्यावरणात समस्येच्या अनुषंगाने चर्चा गेली असेल तर ती चर्चा करत असताना तिचं निरीक्षण होणं देखील अपेक्षित आहे. मग त्याद्वारे तुम्ही काय करू शकतात की ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या प्रत्यक्षात मांडू शकतात आणि त्यावरती उत्पादकाची काय प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया देखील तुम्ही जाणून घेऊ शकतात. म्हणजेच थोडक्यात काय की जी समस्या तुम्ही साधारण स्वरूपात मांडलेली आहे, बघा पहिल्या मुद्द्यात आपण बघितलं आहे, जी समस्या तुम्ही साधारण स्वरूपात मांडलेली आहे त्या समस्येचं तुम्ही थोडक्यात दुसऱ्या तंत्रामध्ये काय करणार आहात, आकलन करणार आहात, ती समजावून घेणार आहात. त्यानंतर तिसरं तंत्र आहे ते म्हणजे उपलब्ध साहित्याचे सर्वेक्षण.
या टप्प्यावर संशोधन समस्येची पूर्ण मांडणी करण्यापूर्वी समस्येशी संबंधित सर्व उपलब्ध साहित्याचे सर्वेक्षण आणि परीक्षण करणे अपेक्षित आहे. म्हणजेच काय की संशोधक त्या क्षेत्रातील संबंधित सिद्धांत, अहवाल, नोंदी आणि अन्य संबंधित साहित्य यांच्यात परिपूर्ण किंवा निष्णात असला पाहिजे. म्हणजे आपण ज्या विषयाचं संशोधन करणार आहोत तो संशोधक ज्या विषयाची समस्या त्याने मांडलेली आहेत किंवा त्याचं आकलन केलेलं आहे त्या क्षेत्रातील सिद्धांत, अहवाल, नोंदी आणि त्या विषयाशी संबंधित ज्या काही अन्य बाबी आहेत त्या बाबींशी तो काय असला पाहिजे, तज्ज्ञ असला पाहिजे. म्हणजेच या आढाव्यामधून तो कोणती माहिती कार्यसंचालनाच्या हेतूने उपलब्ध आहेत हे आपल्याला समजावून सांगू शकतो. त्याने जी माहिती गोळा केलेली आहे, ज्या माहितीचं सर्वेक्षण केलेलं आहे, ते सर्वेक्षण केल्यानंतर त्याला जो अहवाल मिळाला, जो निष्कर्ष मिळालेला आहे तो निष्कर्ष तो संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. यासाठी तो त्या विषयात काय असावा, तज्ज्ञ असावा. ग्राहक वर्तनाचा अभ्यास करणार आहेत. मग ग्राहक वर्तनाचा अभ्यास करत असताना तो ग्राहक वर्तनाबद्दल परिपूर्ण असणं अपेक्षित आहे. ग्राहक संरक्षणामध्ये कोणकोणते मुद्दे अपेक्षित आहेत या मुद्द्यांचा त्याला एकंदरीत अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याची माहिती त्याला असणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं तंत्र आहे ते म्हणजे चर्चेच्या माध्यमातून कल्पनांचा विकास. ज्यावेळेस समस्येवर चर्चा केली जाते तेव्हा अनेक उपयुक्त माहिती समोर येते. म्हणजे समस्येवर चर्चा करताय, तुम्ही ग्राहक वर्तनाचा अभ्यास करतायत. मग ग्राहक वर्तनाचा अभ्यास करत असताना ग्राहक वर्तनाशी संबंधित अनेक उपयुक्त माहिती आपल्यासमोर येत असते. या स्थितीत अनुभव समृद्ध असणाऱ्या व्यक्ती त्याच्या समवेत अभ्यासाबद्दलचे त्याचे विविध दृष्टिकोन समृद्ध करतात. त्यांचा सल्ला आणि मतेही नेहमीच संशोधकासाठी मौल्यवान असतात. म्हणजे तुम्ही ग्राहकाचा अभ्यास करत असतात. मग ग्राहकाचा अभ्यास करत असताना यापूर्वी कुणी ग्राहक वर्तनाचा अभ्यास केला होता का, म्हणजे असे काही अनुभवी लोक आहेत का. मग अशा अनुभवी व्यक्तींच्या समवेत जाऊन त्यांचा दृष्टिकोन त्याबद्दल काय होता याचा संशोधकाने आपल्या संशोधनामध्ये समावेश करणं अपेक्षित आहे. थोडक्यात अनुभवी व्यक्तींचा त्याने सल्ला घेणं अपेक्षित आहे. कारण अशा व्यक्तींचे सल्ला आणि मते हे संशोधकासाठी नेहमीच मौल्यवान असतात. अशा प्रकारच्या उपक्रमामधून विविध नवीन कल्पनांचा विकास होत असतो. म्हणजे आपण जर चर्चा केली तर चर्चा केल्यानंतर आपण ज्या समस्येचं सुसूत्रीकरण करणार आहोत ते सुसूत्रीकरण करत असताना समस्येबद्दल आपण जे तंत्र मांडणार आहोत ते तंत्र मांडत असताना त्या तंत्राचा विचार, त्याची उपाययोजना आणि त्याच्या सैद्धांतिक बाबी इत्यादी सर्वांचा दृष्टिकोन विकसित करणं हे संशोधनामध्ये अपेक्षित असतं. त्यानंतर शेवटचं तंत्र आहे ते म्हणजे संशोधन समस्येची पूर्ण मांडणी. सर्वात शेवटी संशोधकाने संचालनालयाच्या दृष्टिकोनातून संशोधन समस्येची पूर्ण मांडणी केली गेली पाहिजे. एकदा संशोधन समस्या स्वरूपाचे स्पष्ट आकलन झालेले, पर्यावरणाची निश्चिती झाली की समस्येचे विश्लेषण करणे किंवा कार्यात्मक संकल्पना बनवणे अवघड काम राहत नाही. म्हणजे एकदा तुम्ही वरील सर्व चारही तंत्रांचा अभ्यास केला, या चारही तंत्रांचा अभ्यास केला म्हणजे काय तुम्ही काय केलं ते एक प्रकारे संशोधन समस्येची पूर्ण मांडणी केली. एकदा समस्या निश्चित झाली, तिचं स्पष्ट आकलन झालं की आपल्याला काय करता येतं, त्या समस्येचं विश्लेषण करता येतं आणि त्याची संकल्पना बनवणे देखील आपणास सोपं जातं. म्हणजे हे काम फारसं अवघड राहत नाही. मग अशा प्रकारे समस्येचे विश्लेषण केलं किंवा त्याची संकल्पना मांडली तर त्या माध्यमातून संशोधक जी परिकल्पना मांडणार आहेत, म्हणजे जे गृहीत कृत्य मांडणार आहेत ते त्याला विकसित करणं शक्य होतं. विकसित करणं म्हणजे काय की त्यावरती तो जो अभ्यास करणार आहे, त्यावर ज्या उपाययोजना सुचविणार आहेत आणि त्यातून जे निष्कर्ष त्याला मिळणार आहेत
ते निष्कर्ष मांडणं त्याला शक्य होतं. थोडक्यात काय की संशोधन समस्यांची पूर्ण मांडणी करण्यासाठी या संशोधन तंत्राच्या शेवटच्या टप्प्याचा आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. थोडक्यात संशोधन समस्येची निश्चिती करत असताना या 5ही तंत्रांचा संशोधकाला अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत संशोधनामध्ये, तो म्हणजे समस्या निवडीची निश्चिती करणारे घटक. मग आता आपण काय अभ्यासले की संशोधन समस्या निश्चितीतील समाविष्ट तंत्रे, प्रामुख्याने 5 तंत्रांचा आपण अभ्यास केला. कोणती 5 तंत्रे सांगितली मी? पहिलं तंत्र सांगितलं की साधारण समस्या, जी समस्या आपण मांडणार आहोत ती साध्या स्वरूपात, साधारण स्वरूपात असावी, व्यावहारिक स्वरूपात असावी. त्यानंतर दुसरं तंत्र सांगितलं की समस्येच्या स्वरूपाचे आकलन आणि अन्वेषण. जी साधारण स्वरूपात समस्या मांडली आहे तिचं सर्वप्रथम आपण आकलन करून घ्यावं, तिचा अभ्यास करावा आणि नंतर तिच्यावरती उपाययोजना सुचवावे. तिसरं तंत्र सांगितलं मी उपलब्ध साहित्याचे सर्वेक्षण. समस्येचं आकलन केल्यानंतर आपल्याकडे जी साहित्य अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, तिचं सर्वेक्षण करत असताना किंवा संशोधन क्षेत्रातील सिद्धांत, अहवाल, नोंदी किंवा अन्य बाबींची माहिती मिळवत असताना ज्या व्यक्तीकडून माहिती मिळविणार आहोत ती व्यक्ती त्या विषयातील तज्ज्ञ असावी. चौथं तंत्र सांगितलं होतं चर्चेच्या माध्यमातून कल्पनांचा विकास. ज्यावेळेस समस्येवर चर्चा केली जाते त्यावेळेस समस्येवर चर्चा करत असताना अनुभव संपन्न व्यक्तीकडूनच आपण माहिती मिळविणं अपेक्षित आहेत. आणि शेवटचं तंत्र सांगितलं होतं संशोधन समस्येची पूर्ण मांडणी. सर्वात शेवटी आपण वरील 4 तंत्रांचा अभ्यास केल्यानंतर जी समस्येची पूर्ण मांडणी करणार आहोत ती पूर्ण मांडणी आपण पूर्वीच्या सर्व गोष्टींचं आकलन करूनच करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे समस्या निवडीची निश्चिती करणारे घटक. समस्या निवडीची निश्चिती करण्यासाठी प्रामुख्याने पुढील घटकांचा विचार केला जातो. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे व्यवहार्यता. ज्या संशोधन समस्येच्या दृष्टिकोनातून संशोधक संशोधन कार्य करणार आहेत ते सुरू करण्यापूर्वी त्याने ते कार्य पूर्ण करण्याबद्दल त्यांच्याकडे पुरेसा वेळ आणि निधी उपलब्ध आहे का नाही याचा विचार केला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात यामध्ये काय असावी, एक प्रकारची व्यवहार्यता असावी. जसं मी मागच्या मुद्द्यामध्ये सांगितलं होतं संशोधनाच्या तंत्रामध्ये साधारण समस्या. आपण ज्या विषयाच्या समस्येवर चर्चा करणार आहोत ती चर्चा करण्यासाठी एखाद्या विशिष्ट विषयाची उपाययोजना करण्यासाठी त्यात काय असावी, व्यवहार्यता असावी. म्हणजेच संशोधन कार्य सुरू करण्यापूर्वी तिची उपाययोजना मांडण्यापूर्वी त्यात काय असावी, व्यवहार्यता समाविष्ट केलेली असावी. व्यवहार्यता म्हणजे काय की ते कोणत्याही व्यक्तीला सहजासहजी समजेल अशा स्वरूपात ते मांडणं अपेक्षित आहे. समस्येवरती विधान करत असताना, उपाययोजना सुचवत असताना ती साध्या आणि सोप्या भाषेत मांडणं अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारचं विधान मांडण्यासाठी संशोधकाकडे पुरेसा वेळ आणि निधी म्हणजे भांडवल उपलब्ध आहे का नाही याचा विचार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे पद्धती. संशोधन समस्या मांडली जात आहे तिच्यासाठी वापरण्यात येणारी विशिष्ट पद्धती व्यवहार्य आहे का याचा विचार केला जाणं आवश्यक आहे. म्हणजेच जी समस्या आपण मांडणार आहोत तिच्यासाठी वापरण्यात येणारी विशिष्ट पद्धती व्यवहार्य आहे का, म्हणजेच थोडक्यात ती साध्या आणि सरळ भाषेत मांडलेली आहेत का याचा विचार यामध्ये करणं अपेक्षित आहे. म्हणजे हिची पद्धती कशी असावी, थोडक्यात व्यवहार्य असावी, जी समोरच्या व्यक्तीला सहजासहजी समजेल अशा पद्धतीने मांडणं अपेक्षित आहे. थोडक्यात पद्धती ही साधी आणि सरळ असावी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्लिष्टता असता कामा नयेत. म्हणजे जी पद्धती आपण मांडणार आहोत ती अचूक पद्धतीने असावी, साध्या आणि सरळ भाषेत असणं अपेक्षित आहे. थोडक्यात साधी सोपी पद्धती वापरणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत या ठिकाणी समस्या निवडीमध्ये. तिसरा घटक आहे तो म्हणजे व्याप्ती किंवा अभ्यास क्षेत्र.
समस्या निवडीच्या या घटकामध्ये सर्वसाधारण संकल्पनांनुसार जास्तीत जास्त मर्यादित अभ्यास हा जास्तीत जास्त कार्य संपूर्णपणे पार पाडण्यासाठी मदत करतो. म्हणजेच आपण जर एखाद्या घटकाचा विस्तृत स्वरूपात अभ्यास न करता त्याचा अभ्यास विस्तृत करायचा, मात्र संकल्पना कशी मांडायची मर्यादित स्वरूपात. म्हणजेच व्याप्ती या शब्दामध्ये आपण काय सांगू शकतो की व्याप्तीमध्ये समस्येचा विस्तार आणि विश्लेषणाची खोली या दोन्ही बाबी अंतर्भूत असतात. समस्येचा विस्तार म्हणजे काय, समस्या मोठी असते, विस्तृत स्वरूपात असते, मात्र तिचा अभ्यास कसा असावा तर अतिशय कमी स्वरूपात तो मांडलेला असावा, संकुचित स्वरूपात असावा, मात्र तो कसा असावा, परिपूर्ण, कमीत कमी शब्दामध्ये तो मांडणं अपेक्षित आहे. थोडक्यात समस्या विस्तारित असावी, मात्र तिचं ज्ञान हे कसं असावं, थोडक्यात असावं, जे आकलनकर्त्याला सहजासहजी समजू शकते. म्हणजे अभ्यासक क्षेत्र व्यापक असावं, मात्र तिची मांडणी कशी असावी, थोडक्यात असावी. आणि त्यानंतर 4था घटक आहे तो म्हणजे विषय क्षेत्रातील आवड. संशोधन समस्यावर निश्चित स्वरूपात अभ्यास करणार आहे, त्या विषय क्षेत्रात त्याला आवड असणं गरजेचे आहे, जेणेकरून तो त्यांच्या कार्यक्षेत्रात जास्त सक्षमपणे काम पूर्ण करू शकेल. म्हणजेच जो विषय त्याने निवडलेला आहे त्या विषयात त्याला आवड असावी, रुची असावी, जेणेकरून तो जास्तीत जास्त उत्साहाने ते कार्य पूर्ण करू शकतो. इथे आपण त्याला काय म्हटलं, जास्त सक्षमपणे म्हणजे काय की जर विषयाबद्दल आवड असेल तर त्या विषयाचं ज्ञान त्याला मिळविणं जास्तीत जास्त काय म्हणू आपण त्याला उत्साही वाटेल, कारण नवीन शिकण्याचा तो तिथे प्रयत्न करणार आहे, नवीन गोष्टीची माहिती मिळविण्याचा तो प्रयत्न करणार आहे, कारण त्या विषयाचं त्याला काय आहे, सखोल ज्ञान आहे. म्हणजे विषय क्षेत्रात त्याला आवड असणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे संशोधन समस्या निवडीची निश्चिती करणारे 4 घटक आपल्याला इथे सांगता येईल. कोणते 4 घटक सांगितले मी? पहिला घटक सांगितला व्यवहार्यता. व्यवहार्यता म्हणजे काय, संशोधन हे स्पष्ट शब्दात मांडणं अपेक्षित आहे, साध्या आणि सरळ भाषेत असावं. म्हणजे थोडक्यात त्यामध्ये काय असावी, व्यवहार्यता असावी. कोणत्याही प्रकारे क्लिष्ट विचार त्यामध्ये समाविष्ट केलेले नसावे. दुसरा मुद्दा सांगितला, दुसरा घटक सांगितला पद्धती. ज्या संशोधन विषयाची समस्या मांडली जात आहे तिच्यासाठी वापरण्यात येणारी जी पद्धती आहे ती व्यवहार्य आहे का याचा विचार केला जाणं अपेक्षित आहे. व्यवहार्य म्हणजे काय की साधी सोपी पद्धती असावी, जी आकलनकर्त्याला किंवा ज्या विषयासंबंधी ते विधान मांडलेलं आहे, समस्या मांडलेली आहे, त्या व्यक्तीला ती सहजासहजी समजेल अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने ती मांडलेली असावी. थोडक्यात सोपी पद्धती असावी, क्लिष्ट पद्धतीचा समावेश यामध्ये केलेला नसावा. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगितला व्याप्ती किंवा अभ्यास क्षेत्र. संशोधन अभ्यासक क्षेत्र हे विस्तृत असावं, मोठ्या स्वरूपात असावं, मात्र त्याची मांडणी कशी असावी, थोडक्यात असावी. त्यानंतर 4था मुद्दा सांगितला विषय क्षेत्रातील आवड. संशोधन समस्यावर निश्चित स्वरूपात अभ्यास करणार आहे, मात्र ज्या विषयाचा अभ्यास करणार असेल त्या विषयाबद्दल त्याला आवड असावी, रुची असावी. जबरदस्तीने त्याने तो विषय निवडलेला नसावा, तर त्याच्या मर्जीने, त्याच्या मतानुसार त्याने तो विषय निवडणं अपेक्षित आहे की जो विषय त्याला आवडतो. आणि आवडणाऱ्या विषयाचं जर त्याने संशोधन केलं तर तो काय करत असतो, नवीन माहिती मिळवत असतो, जेणेकरून तो मांडणारा जो विषय आहे त्या विषयाची माहिती तो सक्षमपणे मांडू शकतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संशोधन समस्या निश्चितीतील समाविष्ट तंत्रांचा अभ्यास केला आहे आणि समस्या निवडीची निश्चिती करणारे घटक या 2 मुद्द्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यास केलेला आहे. व्हिडिओबद्दल तुमच्या जर काही शंका असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे अटेंडन्स पण मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.